भगवद्गीता अध्याय 18 यालाच मोक्ष संन्यास योग म्हणतात. आपण आता श्लोक म्हणू. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूद. आपण आता अर्थ बघू. संन्यासस्य म्हणजे संन्यासाचे, महाबाहो म्हणजे हे महाबाहो, तत्त्वमिच्छामि वेदितुं तत्वम म्हणजे खरे, तत्वता, स्वरूप, वेदितुम इच्छामी म्हणजे जाणून घ्यायची इच्छा आहे. त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केश निषूदन. त्यागस्य म्हणजे त्यागाचं, च म्हणजे आणि, ऋषिकेश म्हणजे हे ऋषिकेश, इंद्रियांचा अधिपती कृष्ण, पृथक म्हणजे वेगवेगळे, केशी निषूदन म्हणजे केशिनी राक्षसाचा संहार करणारा. सरळ भावार्थ, हे महाबाहो, हे ऋषिकेश, हे केशीचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा, संन्यास आणि त्याग या दोन्हींचे खरे स्वरूप वेगवेगळे नेमके काय आहे हे मला स्पष्टपणे जाणून घ्यायचे आहे. खोल तात्विक अर्थ. अर्जुनाचा प्रश्न फार सूक्ष्म आहे. संन्यास आणि त्याग हे शब्द ऐकायला सारखे वाटतात, पण तत्वतः वेगळे आहेत का? बाह्यकर्म सोडणे म्हणजेच संन्यास का? की कर्म करत असतानाही आसक्ती सोडणे म्हणजे त्याग? अर्जुनाला येथे कर्म सोडावे का की कर्मात राहून मुक्त व्हावे हा मोठा आध्यात्मिक संभ्रम आहे. म्हणून तो कृष्णाला विचारतो, हे भगवंत, या दोन्ही मार्गांचा खरा भेद मला स्पष्ट करून सांगा. सूत्ररूपात अर्जुनाचा प्रश्न व्यवहाराचाच नाही तर मुक्तीचा सुद्धा आहे. बाह्य त्याग आणि अंतःकरणातील त्याग यातला फरक तो जाणून घ्यायचा आहे. हाच पुढे गीतेच्या 8व्या अध्यायाचा गाभा आहे. जय जय राम कृष्ण हरी. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 1. अर्जुन उवाच. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन. येथे कृष्णाला दिलेली दोन विशेषणे केवळ अलंकार नाहीत, तर अर्जुनाच्या अंतस्थितीचे द्योतक आहेत. महाबाहो. अर्जुन येथे कृष्णाकडे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ म्हणून पाहतो. माझ्या बुद्धीची मर्यादा जिथे संपते, माझ्या विचारांची गुंतागुंत जिथे अडकते, तेथे कृष्णाची समर्थ बाहू मला उचलून धरेल असा हा विश्वास आहे. म्हणजेच शंका दूर करण्याची पात्रता कृष्णाकडे आहे. म्हणून अर्जुन त्यांना महाबाहो संबोधतो. केशी निषूदन हा उल्लेख बाह्य असुराच्या वधापुरता मर्यादित नाही. केशी म्हणजे उन्मत्त, अराजक, विवेकहर विचार. अर्जुनाला माहीत आहे की जसा कृष्णाने केशी असुराचा नाश केला, तसाच तो माझ्यातील असुरी वृत्ती, संभ्रम, अहंकार यांचाही नाश करेल. ही अंतर्गत शुद्धीची अपेक्षा आहे. आणि मग येतो संन्यास व त्याग यातील तत्वभेदाचा प्रश्न. हा प्रश्न केवळ बौद्धिक नाही. अर्जुन पंडित होण्यासाठी विचारत नाही, ग्रंथ रचण्यासाठी किंवा वाद जिंकण्यासाठीही नाही. अत्यंत नेमके सांगितले आहे ते मनुष्य जाणण्यासाठी दोन हेतूंनी जाणून घेतो. एक, जीवनात आचरणासाठी. दुसरे, फक्त माहिती साठवण्यासाठी. दुसऱ्या प्रकारातून फार तर पुस्तके जन्माला येतात, पण जीवन बदलत नाही. अर्जुन मात्र पहिल्या प्रकारातला आहे. त्याला ज्ञान जगायचे आहे, त्यातून जीवनाचे कल्याण करून घ्यायचे आहे. म्हणूनच त्याचा प्रश्न पवित्र आहे आणि म्हणूनच कृष्ण उत्तर देतात. येथे अर्जुनाची तळमळ आणि ज्ञानाचा जीवनोपयोगी हेतू दोन्ही अत्यंत स्पष्टपणे उमटले आहेत. हीच खरी गीतेची भावना आहे. हे सर्व प्रकृती निर्मित आहे. विवेकाद्वारे ते तिलाच अर्पण करून टाकणे म्हणजे सोडून देणे, हाच खरा संन्यास. यात
तीन महत्त्वाचे टप्पे स्पष्ट दिसतात. एक, हे सर्व प्रकृती निर्मित आहे. देह, इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, गुण, प्रवृत्ती, वासना हे सर्व प्रकृतीचेच कार्य आहे. मी करता आहे, मी भोगता आहे हा भावच अज्ञानातून निर्माण होतो. 2. विवेकाद्वारे देणे. संन्यास म्हणजे पळून जाणे नाही. तो अज्ञानाने केलेला त्याग नाही, विवेकाने उमजणे आहे. मी प्रकृती नाही, मी त्या प्रकृतीचा साक्षी आहे. जेव्हा हा विवेक जागा होतो तेव्हा आपोआप कर्तेपण गळून पडते. 3. तिलाच अर्पण करणे. प्रकृतीने जे केले ते प्रकृतीलाच परत देणे. फळ, कर्तृत्व, अहंकार काहीही स्वतःकडे न ठेवणे. ही अंतःकरणातील ठेवण बदलणे म्हणजेच खरा संन्यास. म्हणूनच संन्यास म्हणजे कर्म सोडणे नाही, जबाबदारी झटकणे नाही, जग टाकून जाणे नाही. कर्तेपणाचा त्याग, अहंकाराचा विसर्जन, प्रकृतीला तिचे कार्य परत देणे हे घडले की मनुष्य जगात असूनही जगाचा गुलाम राहत नाही. तुमची ही मांडणी ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीचा अंतस्वर जणू उलगडते. अगदी थोडक्यात सांगायचे तर विवेकाने सोडणे खरा संन्यास आहे.